संगमनेर तालुक्यातील दिग्रस येथे श्री बुवाजी बाबा यात्रा उत्साहात संपन्न। देश विदेशातील भाविकांची उपस्थिती। संगमनेर तालुक्यातील दिग्रस येथील सुमारे 250 वर्षांहून अधिक प्राचीन परंपरा असलेला श्री बुवाजी बाबा यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। हा 2 दिवसीय यात्रा उत्सव विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी संपन्न झाला। या उत्सवाचे मुख्य आकर्षण पालखी मिरवणूक होते, ज्यामध्ये अश्वनृत्य आणि ध्वज मिरवणूक काढण्यात आली। गावातील ज्येष्ठ मंडळी, महिला, बालगोपाळ आणि युवक अशा सर्वच स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते। यात्रानिमित्त बुवाजी बाबा यांना पेहराव चढवण्याचा विधी पार पडला। त्यानंतर गावातून ध्वज मिरवणूक काढण्यात आली। अन्नदान आणि महाप्रसाद। देवस्थानाकडून मोठ्या प्रमाणावर अन्नदान आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। अहिल्यानगर येथील अन्नदाते श्री शेवाळे मामा यांनी त्यांच्या बुवाजी बाबांवरील श्रद्धेमुळे या अन्नदानाचा मोठा वाटा उचलला। इतर कार्यक्रम या व्यतिरिक्त रक्तदान शिबिर, लोकनृत्य आणि भंडारा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यात्रा उत्सवानिमित्त बुवाजी बाबा यांचे भाकीत करण्याची परंपरा आजही कायम आहे। यावर्षीच्या भाकितात देशाचे राजकारण, देशावरचे संकट, शेतकऱ्यांच्या समस्या आणि येणारी रोगराई या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। श्री बुवाजी बाबा हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। जीवनातील अडीअडचणींचे निरसन तसेच ज्या महिलांना मूलबाळ होत नाही त्यांना समाधानकारक मार्ग मिळतो अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे। यामुळेच हे देवस्थान देशभरात प्रसिद्ध असून दूरदूरचे भाविक येथे दर्शनासाठी येतात। या यात्रा उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन बुवाजी बाबांचे दर्शन घेतले। यामध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक घोगरकर दादा, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडी साहेब आणि कोंचीमांची हिलचे शालिग्राम होडगर यांचा समावेश होता। सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान सातत्यानं गेल्या 250 वर्षापासूनची परंपरा लाभलेलं ही बुवाजी बाबांचं देवस्थान। आणि बुवाजी बाबा म्हणजेच शिवाचा औषध, शिवाच्या भक्तीतून उदयाला आलेलं आणि उमाईच्या भक्तीतून निर्माण झालेलं हे बुवाजी बाबा देवस्थान गेल्या 250 वर्षापासून दिग्रस आणि दिग्रस पंचकृषीमध्ये या ठिकाणी उदयाला आलेलं आहे। या देवस्थानची महती जर विचारात घेतली तर लाखो भक्तांना पावणारं, भक्तांच्या नवसांना पावणारं, भक्तांच्या म्हणण्यानुसार समस्या सोडवण्याचं जे काम आहे ते या देवाच्या माध्यमातून, भावीर देव असेल, बुवाजी बाबा असेल यांच्या माध्यमातून अनेक भाविकांच्या अनेक समस्या, महिला असतील, गाया असतील, मेंढ्या असतील, लहान मुलं असतील, या सर्वांच्या ज्या समस्या असतील, शारीरिक व्याधी असतील, अशा प्रकारचे सर्व आजार या बाबांच्या दर्शनाने या ठिकाणी अनेक लोक त्याच्यातून मुक्त झालेले आहेत। आणि त्या कारणामुळं लाखोंच्या संख्येनं हे सर्व भाविक बुवाजी बाबांची यात्रा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या पंचमीला भव्य अशा प्रकारची पालखी मिरवणूक सोहळा या ठिकाणी होतो। बाबांच्या मूर्तींची मिरवणूक या ठिकाणी वाजत गाजत काढल्या जाते। त्या ठिकाणी अश्वनृत्यासारखे नृत्य या ठिकाणी सादर केले जातात। अशा पद्धतीने भव्य अशी पालखी मिरवणूक या ठिकाणी होते। त्यानंतर विधिवत पूजा करून बुवाजी बाबा देवस्थानांना पोशाख चढवला जातो। त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांसाठी आमच्या संस्थांच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि हजारो लोकांना या ठिकाणी महाप्रसाद वाटण्याचं कामसुद्धा या ठिकाणी केलं जातं। त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा जो कार्यक्रम असतो त्या दिवशी या यात्रेसाठी आलेले, बाहेरच्या गावावरून आलेले जे गजे ढोल नृत्य करणारे, जे पारंपरिक नृत्य करणारी जी मंडळी आहेत, ती मंडळी या ठिकाणी त्यांचे संघ घेऊन येतात आणि त्यांचं नृत्य या ठिकाणी सादर केलं जातं। त्याचबरोबर या ठिकाणी वर्षाचं भाकीत बाबांच्या पुणेकर बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षाचं भाकीत सांगितलं जातं आणि ते भाकीत जवळजवळ आमच्या माहितीनुसार आतापर्यंत जवळ 90% खरं ठरलेलं आहे, याचा आम्हाला अनुभव आहे। अशा प्रकारचं हे जागृत अशा प्रकारचं बुवाजी बाबा देवस्थान या ठिकाणी आहे। सुंदर असा परिसर या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादानं, ज्यात महंत बुवाजी बाबा पुणेकर असतील, उमाजी तात्या पुणेकर असतील, आमच्या संस्थेचे अध्यक्ष जानकीराम पुणेकर असतील, आमचं पुणेकर मंडळ असेल, त्याचबरोबर आमच्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद असतील, यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर सुशोभीकरण या ठिकाणी केलेलं आहे। अत्यंत सुंदर अशा प्रकारची झाडी या ठिकाणी या लोकांच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे। त्या ठिकाणी आज सातत्याने गेल्या 13 ते 14 वर्षापासून
शेवाळे मामा यांच्याकडून दुसऱ्या दिवसासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि सातत्यानं आलेल्या सर्व भाविकांना यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो. म्हणून त्या शेवाळे मामांचे सुद्धा आम्ही यात्रा कमिटीच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांचे सुद्धा आभार मानतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जे नेतृत्व आहे, माजी महसूल मंत्री की जे एकनिष्ठ आहेत, हे नामदार थोरात साहेब, हे सुद्धा या देवस्थानला सातत्याने येत असतात. आजही ते या ठिकाणी बुवाजी बाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी या ठिकाणी येऊन बाबांचं दर्शन घेतलं. या ठिकाणी त्यांच्याबरोबर आपले रणजित सिंह देशमुख साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. बांचीचे अध्यक्ष माननीय होमकर साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते, बाबांचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि त्यानंतर त्यांचे जनरल सेक्रेटरी म्हणजे गोकरकर साहेब आणि कानोडे साहेब हे दोनही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी येऊन त्यांनीही बाबांचं चरणी नतमस्तक झालेले आहे. सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन त्यात पांडुरंग शेठ घुले हे सुद्धा या कार्यक्रमासाठी यामध्ये उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. बाबांचं दर्शन घेऊनही ते या ठिकाणी समाधान मानून या ठिकाणी गेले आहेत. नामदार थोरात साहेबांनी आलेल्या सर्व भाविकांना पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आणि सातत्यानं हे या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. अशा प्रकारचं हे जागृत देवस्थान असल्यामुळे याचा प्रत्यय अनेक मान्यवरांना या ठिकाणी आले आहेत, अनेक भाविकांना या ठिकाणी आले आहेत. म्हणून हजारोच्या संख्येने बाबांच्या दर्शनासाठी सर्व मंडळी या ठिकाणी येत असते. या ठिकाणी महंत उमाजी तात्या पुणेकर, महंत बुवाजी बाबा पुणेकर यांच्या माध्यमातून या सर्व यात्रेचं नियोजन आमचे जानकीराम पुणेकर आणि आमचं शिक्षक वृंद यांच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. ज्याचे त्याचे कामाची जबाबदारी जे ते पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडतात. त्याच्यामुळं आमची असणारी ही बुवाजी बाबांची यात्रा अतिशय सुंदर आणि या परिसरात सर्व एकमेव मोठी असणारी जत्रा ही अतिशय सुंदर या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आज वर्षाचं भाकीत या ठिकाणी बाबांच्या यात्रेमध्ये आयोजित केलेलं आहे. सुरुवातीलाच पावसाला सुरुवात होईल, त्यानंतर 1 महिन्याचं अंतर पडेल, मूळ नक्षत्रावर पाऊस सुरू होईल. 3 भागांमध्ये पाऊस चांगला पडेल, 1 भागात पावसाचे प्रमाण कमी राहील. त्याचबरोबर बाजरीच्या 3 पेरण्या होतील, त्यात पहिली पेरणी तुमची फेल जाईल, 2 पेरण्या चांगल्या येतील. ज्वारीची ज्या ठिकाणी पेरणी होती ज्वारीचं उत्पादन चांगलं राहील. गहू आणि हरभऱ्याचं उत्पादन सुद्धा सुंदर आणि चांगलं राहील. कोकणपट्टीमध्ये ज्या ठिकाणी भाताचं उत्पादन घेतलं जातं त्या ठिकाणी भात, वरई, मोगली, सालई या सर्व पिकांचे सुद्धा त्याच पद्धतीने उत्पादन या ठिकाणी होईल. दीड महिन्यापर्यंत गाईला आणि मेंढ्यांच्या कळपांना जे जनावरं असतील यांच्यासाठी त्रासदायक अशा प्रकारचा आजार सध्या चालू आहे, तो अजून 1.5 महिन्यापर्यंत चालू राहील. त्यानंतर लहान मुलांना सुद्धा काही भागामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. राजकीय दृष्टीने मोठमोठाले देशामध्ये असणारे जे शहर आहे अशा शहरांमध्ये जागतिक अशा प्रकारच्या संपत्ती होण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारचं भाकीत या बुवाजी बाबांच्या यात्रेमध्ये महंत बुवाजीदादा पुणेकर यांच्या वाणीतून या ठिकाणी ऐकण्यास मिळालेलं आहे आणि अशा प्रकारची ही यात्रा अतिशय सुंदर यात्रा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आमच्या उमाईच्या कृपेनं हे देवस्थान इंदापूर तालुक्यातील असणाऱ्या 22 देवस्थानांना प्रसन्न करून या ठिकाणी आणण्याचं काम आमची उमा माता या ठिकाणी तिने केलेलं आहे आणि त्यामुळं आमचं हे जागृत शिवाचा अवतार असणारं बुवाजी बाबांचं देवस्थान हे इथंच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर पार मध्य प्रदेशमध्ये सुद्धा रतलामवरून सुद्धा काही मंडळी या ठिकाणी येतात. त्यानंतर राजस्थानमधून सुद्धा काही मंडळी या ठिकाणी बाबांच्या दर्शनाला येतात. अशा प्रकारची प्रगती ह्या देवस्थानची महंत उमाजी तात्या पुणेकर, महंत बुवाजी बाबा पुणेकर यांच्या माध्यमातून खूप मोठा प्रसार या ठिकाणी केलेला आहे आणि खूप मोठा भाविक वर्ग या ठिकाणी बाबांच्या दर्शनाला येतो. यात्रा अतिशय सुंदर झाली. सर्व यात्रा कमिटीचे आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि आलेल्या सर्व भाविकांना सुख समृद्धी लाभो अशा प्रकारची प्रार्थना बाबांच्या चरणी करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, जय बावी.
बुवाजी बाबाचं धन हे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. आणि आपण माझ्या वर्षातून 3 वेळा मला येते आपण मला 3 वाटून राहील 2 वेळेस एक कार्यक्रम मान्य केलं बाबांनी 3 वेळेस. आणि याच्यामध्ये एक आनंद असतो की आपल्या सगळ्यात परमेश्वराची आशीर्वाद घेण्याची संधी असते, पण आपल्या सगळ्यांची आशीर्वाद घेण्याची संधी मिळत असते. बुवाजी बाबांचं हे आपलं श्रद्धास्थान असं आहे की खूप चांगल्या पद्धतीनं बुवाजी बाबा पुणेकर बुवाजी बाबा यांनी हे जपलेलं आहे. आणि मी मुद्दाम परत परत काही गोष्टी सांगत असतो, कारण माणसाला एकदा सांगून लक्षात राहत नाही बरोबर. याचं पावित्र्य जपणं, श्रद्धेचे स्थान जपणं, हे आपण किती व्यवस्थित पद्धतीनं ते ठिकाण चालवतो याच्यामध्ये. तेव्हा स्वच्छता आहे, नीटनेटकेपणा आहे. आता यावेळेची आरास एकदम सुंदर आरास केलेली तुम्ही, आरास सुद्धा सुंदर आहे. आणि मी तर मागे सांगितलं की बाहेरच दर्शन घ्यावं, इतकी सुंदर आरास आहे. आज देवाजवळ जायची सुद्धा आवश्यकता नाही, इतकी सुंदर आरास आहे. दरवेळेस नियोजन सुद्धा यात्रेचं सुंदर असतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस ह्या इथं मोठा हरिनाम सप्ताह झाला त्यावेळेस निर्णय बाबांनी घेतला. बेट सापला बेटाचे महाराजांचा, नारायणगिरी महाराजांचा सप्ताह होता. लाखोची संख्या होती. पूर्वी पडत असायचे, घराचा राडा व्हायचा, गर्दी वाढायची. परंतु बाबांनी निर्णय घेतला की ठीक आहे, तुम्हाला खाण्याबद्दल असं नाही, पण तुम्ही तुमच्या घरापुरतं तुमच्या पुरतं मर्यादित केलं तर त्याला एक व्यवस्थितपणा असतो. परंतु जेव्हा अतिरेक होतो तर बरोबर नाही. शेवटी ते जीवाचा विषय असतो आणि अतिरेक होतो तर बरोबर नाही. तर हे थांबलं पाहिजे, त्या दिवशी निर्णय घेतला. आणि त्या निर्णयानंतर आतापर्यंत इतक्या सुंदर पद्धतीने हे सगळे शांततेने चाललेले. श्रद्धास्थान आपलं जपण्याचं काम करत आहे. आपलं हायस्कूल सुद्धा सुंदर हायस्कूल बाबांनी चाललंय ट्रस्टच्या. त्यांचा सारखा आग्रह होता मला का मला हायस्कूल काढायचे आणि तुम्ही परवानगी आणून द्या. मी शिक्षण मंत्री झालो. म्हणजे देवाची कधी कधी इच्छा असलं काय काय होत असतं. बाबा मला मागे लागले का मला हायस्कूल काढायचं, मुलांच्या शिक्षणाचा या ट्रस्टचा उपयोग त्या शिक्षणाच्या ज्ञानदाना करता झाला पाहिजे. नेमकं कृषी मंत्री असताना शिक्षण खातं माझ्या काळात आणखी एक खातं दिलं मुख्यमंत्र्यांना. आणि त्यावेळेस पण कॅबिनेट निर्णय घेतला की नवीन हायस्कूल द्यायचे नाही. मग एक बंद पडलेलं हायस्कूल होतं, ते पुन्हा जिवंत केलं आणि ते स्थलांतर केलं. ते जिवंत केलं, स्थलांतर करून इथं आणलं आणि बाबाच्या ताब्यात दिलं, म्हणजे हस्तांतर केलं. जिवंत केलं, स्थलांतर केलं आणि हस्तांतर केलं. आणि आज मोठ्या संख्येनं मुली तिथं शिक्षण घेत आहेत. कदाचित त्या मुली जर तेव्हा आपल्या मुली सुद्धा हुशार आहे का, मुलं तर हुशारच आहे, मुली हुशार आहे. तुमचं नाव, आपल्या सगळ्यांचं नाव देशामध्ये काढण्याची ताकद त्यांच्यामध्ये. हे सगळं शिक्षण इथं होतंय, हे किती महत्वाचं. खरंच ज्ञान यज्ञ करण्याचं काम बुवाजी बाबांच्या नेतृत्वाखाली, उमाजी बाबांच्या नेतृत्वाखाली त्या सगळं चालवलं जातं. याचा आनंद निश्चितपणे आपल्या सगळ्यांना वाटला पाहिजे. आपलं मंदिराचं काम चालू आहे. महावीरगडाला मंदिर चाललंय. जागा थोडी कोटी, तर तेवढ्या जागेत अत्यंत सुंदर मंदिर बसवलंय. फक्त मी एक भावांना असं म्हटलं होतं की फॉरेस्ट खात्याकडं जर अर्ज केला, मागच्या फॉरेस्ट त्या खात्याकडे जर अर्ज केला तर मागचं पटांगण तुम्हाला जर मिळालं तर तिथे प्रवचन, कीर्तन याची चांगली व्यवस्था करता येईल. आणि ते होऊ शकतं बरं का, होऊ शकतं बाबा, म्हणजे तसं काही नाही. एक अत्यंत सुंदर काम चाललेलं आहे. आपले बाबा आले प्रयत्न करा. एवढी मोठी जत्रा रस्त्यावर काही करणं शक्य नाही. एवढं मंदिर सुंदर, पण पायऱ्या सरळ रस्त्यावर येतात. तर थोडस एक आहे. मी गेलो होतो दर्शनाला,
आणि त्यानंतर बाबा आले होते, कुणीकर बाबा, दोन्ही बाबा सगळे मी जातोय म्हणून आले होते त्यामध्ये. हा म्हणजे इतका त्रास सगळ्यांनी घेतला. आपण त्याच्यात लक्ष घालू, चांगलं काम करू. आपण एक सुंदर खरं जे या निमित्तानं श्राद्धस्थानी आपलं देवाची कृपा आहे. त्यावेळेस पाऊस चांगला झाला, निळवंड्याचं पाणी आलं ना बाबा, मला आल्यासारखं वाटलं नाही म्हणून म्हणतो मी. मला पाणी आल्यासारखं वाटलं, मला जरा कोरडच वाटलं धरण. मला काय वाटतं, असं एखाद्याला शिदा आणला, बरोबर, शिदा आला, स्वयंपाक केला, सगळ्या स्वयंपाक चांगला झाला, ताटं धरले, म्हणजे भांडे धरले, आता वाढायच्या वेळेसच मी नाही नेमकं. तर काही नाही, चांगलं व्हावं एवढी अपेक्षा आहे. सगळ्यांना मिळालं पाहिजे पोटभर, एवढीच अपेक्षा आहे. आणि बाबर बाबा असतील, बुवाजी बाबा असतील, यांच्या आशीर्वादानं आपल्याला सुद्धा पुढे भरपूर चांगलं यशस्वी जीवन होईल. मुलं आणि पुढच्या पिढ्या आणखी फक्त पुढे गेल्या पाहिजे जगात, आणि आपला लौकिक वाढवला पाहिजे, असेच आशीर्वाद या निमित्तानं मागतो. आणि माझे 2 शब्द रणजित देशमुख सुद्धा चालले, त्या निमित्तानं आशीर्वाद मागतो आणि 2 शब्द संपवतो. यांच्या शुभेच्छा कायमच असतात. यात्रेची संस्कृती कशा प्रकारे जपली जाते याविषयी साहेबांनी सांगितलं. मी बुवाजी बाबाच्या यात्रेला बाबांच्या आग्रह खातर फार वेळा आग्रह केला, आणि आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं की ह्या देवस्थानची ख्याती किती आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून या ठिकाणी बरेचसे भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी या बुवाजी बाबा यात्रा कमिटीच्या वतीनं सरचं स्वागत करतो, आणि ह्या यात्रा कमिटीचे अशीच यापुढे भरभराट व्हावं अशी मी या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व जे भक्त, भाविक, नातेवाईक, जवळचे लोक सगळे जेवढे तुम्ही आलात, आणि विशेषतः महिलांची संख्या मोठी आहे, सगळ्यांचं मी मनपूर्वक व्यक्तिशः आणि देवस्थानच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण सगळेजण ज्ञात आहात की डिग्रस येथील बुवाजी बाबा आणि बायबीर बाबा हे आपल्या सर्वांचं दैवत आहे, अंतिम दैवत आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची श्रद्धा पूर्णपणे देवावर आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण असं आपण पाहतो बघा की मेंढपाळ हा जो धंदा आहे हा तसा फार कष्टाचा आहे, काळजीचा आहे. इतर वेळेस मेंढके मंडळी, आपले मंडळी कधी मेंढ्याला सोडणार नाही, तळाला सोडणार नाही. पण जेव्हा यात्रा असते, बायबीरची असो नाही तर बुवाजी बाबाची यात्रा असो, सगळेजण मग आपल्या त्या मेंढ्या असो, घरदार असो, सगळं सोडून परमेश्वरावर श्रद्धा ठेवून ते यात्रेला येत असतात. त्याचाच परिपाक आहे की ह्या भागातली सगळ्यात मोठी यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण सर्वांनी बाकीचा व्याप बाजूला ठेवून यात्रेसाठी तुम्ही आलेले आहात. याचं कारण असं आहे, बुवाजी बाबा आणि उमाजी बाबा या 2 बंधूंनी, या 2 महंतांनी एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय स्वच्छ अशी वागणूक सतत ठेवली, लोकांना सहकार्याची भावना ठेवली, आणि लोक त्याच्यामुळे त्यांचा शब्द कुणी खाली पडू देत नाही. याचं कारण आहे दोघाही बंधूंनी जी महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक शक्ती मिळवलेली आहे त्याचा हा परिपाक आहे. आपण पाहता गुरुवार आणि रविवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात, आपल्या प्रश्नाची सोडवणूक करतात. पॉझिटिव्ह व्हेव ज्याला आपण म्हणतो, सकारात्मक ऊर्जा ही या ठिकाणून घेऊन जातात, आणि मग आपल्या प्रपंचाचे संकट असतील, काही प्रॉब्लेम असतील, ज्या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहे, विज्ञानाच्या बाहेर आहे, त्या सगळ्या निपटण्याचं काम उमाजी बाबा आणि बुवाजी बाबा हे 2 बंधू अविरतपणे करीत आहेत. कुठेही याच्यामध्ये वाकडं तिकडेपणा नाही. आणि ही स्वच्छता त्यांनी बाळगल्यामुळे, टिकवल्यामुळे आपण सर्वांची भक्तगणांची संख्या आम्ही पाहतो दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अशाच पद्धतीने आपण श्रद्धा ठेवा. अध्यात्मामध्ये सगळ्यात मोठी भक्ती कोणती असेल तर श्रद्धा आहे. सगळं सोडून द्यायचं, विचार करायचा नाही, आणि देवावर भार टाकून द्यायचा, म्हणजे त्याला परमेश्वर प्राप्त होतो. तशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी डिग्रसमध्ये चाललेलं आहे. मी या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो, आणि अशीच यात्रा उत्तरोत्तर वाढत जावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. हुकुम आहे आता 12 मासाची आहे ना.
जसा एखादा परगण्याची वाटतो कधी तुला तुमच्या लक्ष नाही देशवाल्याचं देशव काही पदार्थ करून जे पदार्थ बसत तेच म्हणलं मग कारभारी जाधव आहे काय बोललंय ते बघणं पडलं ऐकत नाही लोक ऐकत नाही सदा मोठं जे असेल ना ते जर केलं ना साधा हुकूम आहे कसा जुने करूचे का नका असं करून घे एवढा टाइम झाला एवढा मग एखादा वार ठरवतो एखादा वार ठरव काळजी घेतो काळजी घेतो त्याला काय करतात असं एखादा वार ठरवतो म्हणजे भारताचं नव्हतं बाजूला तोच असं काय कर आता कसं त्याचंही करावं लागेल आणि यांचंही करावं लागेल आता आम्ही अजून कुणी माहिती नाही केलं तर मग आम्ही 12 मासाचा असं ते सोडून घे बोल नाही आता सांगणारच नाही ना आम्हाला माहिती तुम्ही आम्ही काय सांगतो तुम्ही म्हणते बस खाली आता काही सांगणारच नाही काही ठिकाणी सतत दिसतात फिरंबर का वारा सतत त्याच्यावर 1.5 मास नाही सगळं मग त्याचा टाईम नक्षत्र सकाळी सकाळ उलटा
सगळं पर्जन वर्जन झालं पर्जन सगळं सुरतीला सगळं त्याच्या सगळं फिरा द्यायला नाही बरं का सगळं पुढं मुडं होईल त्याच्या सगळं सगळं काय म्हणतात तुम्ही सगळं मासाला काय म्हणतात एक महिना सगळं बहुतेक ठिकाणी होईल त्याच्या 15 दिवसाची जागा सगळं दानाच्या वरती सगळं इरा दानाच्या 3 होतील पहिला फसल मागच्या दोन्ही बरोबर येतील बरं पहिले गेलं आणि दुसरे सांगले सगळं त्याच्या सगळं बाईगावाची होईल सगळं त्याच्या सगळं भात जाईल भात सगळं परत झालं पुढं वगैरे सांगले सगळं दुसरी सकाळी काय असं तिसरीला सगळं शेवट वर्षांना तिसरे होईल सगळं बाजूला जोडी होईल 2 होती सगळं बरोबरीला काय केलं? सगळं मागणं ना सगळं हे भरपूर ससला धान त्याच्या देशात सगळं इकडं होईल बरं सगळं बगी बावळाला सगळं सुरक्षित राहील बरं सगळं बहुतेक खांबून सगळं बाळकाला सुरू होईल बरं का पुढं पुढं बाळकाला सर मग पुढं होईल सांगता येत नाही हा तर कुठेतरी होणार आपल्याला ऐकायला कुठेतरी होणार ते सगळं कसं सगळं देशात सगळं थोड्या दिवसांनी सगळं गावच्या ठिकाणी जायचं मोठमोठे शहर म्हणजे सगळं काय गरज देशात काय सांगता नाही सगळं हे काही सांगता येते नाही बरं सध्या चालूच आहे ना चालू आहे सगळं अजून अवघड होईल हा होईल ना सगळं पाण्यावालीला सांभाळा हा माऊली जशी तुमच्या पोटात झालं ना मला तशी तुमच्या पोटात ती एक लक्ष्मी गेलं सगळे सगळं मोर्चा 12 मासाला 3 खंडात सगळं काहीच होणार नाही बरं का? सगळं जसं खाल्लं तसं जाणार. सगळं एक दिवस सगळं निराश नाही बरं का तसं. सगळं आहे का खूप आता ठमेल 3 बाळकां नाही 3-4 ठमेल का बरं 3-4 पटलं नाही आता चला चला थोडे मागे हवास केली हवास आता शेवटची हवास करायची सगळं जाणता जर कुठं मिळत रे काशान
कुठून आणली एक सगळं जिजाची गंगा उगम पावली रानशेलला कलशान सगळं एक वर्षी पाहिजे काय सगळं एक तप्तीला गेल्यावर काय मिळत असतं तप्ती काय माहिती तप्तीला काय मिळत तप्तीचा बाजार अजून सगळं बावळा मिळत नाही तप्ती म्हणते ना बावळा किंवा दोन आणि जाणत्या ठिकाणी येऊन ते तिथे करायला गेले शेवट झाली कशाची सगळं हे जर केलं ना मग वर्षा 12 मासाला तुमच्या त्या ठिकाणी येत ना ठिकाण सकाळी ठिकाणी माणसंच माहिती उद्या झालो करायची सगळं यज्ञाच्या टायमाला यज्ञ केला युती झाला नंतर आंघोळ करायची युती झाल्यावर कर गाडीने चालन सगळं केली जाईल किंवा काढली जाईल भरताय बस बसच इकडे बस बस नको इकडे बस बस एवढी काही नाही एक गोठ्यात जपावं लागत सगळं एक तर समुद्रात किती दानच्या दळा जात्यात वाळा जात्यात तसंच तसा इथे समुद्र आहे हा समुद्र याच्यात काही गेलं पाहिजे आता थोडे दिवस राहिले वाळत पण एवढं सांभाळा सांभाळायला अजून चालू नाही दिली सगळं गंदा लाव बजाव बाकीच्यांना यायचं चौकशी कशा करताय चौकशी करा आता एवढे माणसं जमत नाही पौर्णिमाला सगळं उपास धरायचा बरं 3 पौर्णिमेला उपवास करायचा पौर्णिमेच्या दिवशी पण बसवायचं नाही बरं का निरंकार करायचा सगळं दळ घ्यायचं पाणी प्यायचं सगळं बावळाचं जर ते मिळालं ना दूध दूध ते घ्यायचं दूध घेतलं चालत पण बाकी काय घ्यायचं दूध पाणी घेतलं चालत बाकीचं फळाचं फळं काही खायचं नाही पौर्णिमेच्या दिवशी करायचं संध्याकाळी मग ती राहिली एकदा संध्याकाळी पण मात्र त्याच्याकडे तोंड करून लावायची त्यातलं धान सोडायचं सगळं बावळाचं त्या बन्याला सोडायचं तूप सोडायचं घांजा असं सगळं एकदा तुम्ही घालता ते तो सोडायचा एक शिंदेचा सोडायचा सगळं विष्णू मात्र मान सगळं एक
शिंडाच्या झाले ते चालू राहून दे मात्र हा? सोमवार उपवास कायमचं करायचं. कायम करायचे संध्याकाळी सोडायचा. सगळं भेटन तुम्हाला भेटन म्हणजे आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमेंटमेंट दिल्या त्या पूर्ण कमेंटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकतात. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.